नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत चेतक क्रीडा मंडळाचे राजेंद्र भोईर सर, जे खजिनदार आहेत पालघर जिल्हा खो खो असोसिएशनचे. दीपक रावरे सर, जे कार्यवाह आहेत, सहकार्यवाह आहेत पालघर जिल्हा खो खो असोसिएशनचे, आणि देवेंद्र अंबिरे, जे खजिनदार आहेत चेतक क्रीडा मंडळ चिंचणीचे. सर्वप्रथम भोईर सरांना आपण विचारूया, या मैदानावर बऱ्याच खो खो स्पर्धा झालेल्या आहेत, त्या राज्य अजिंक्यपद असो, राष्ट्रीय असो. तर आजची ही स्पर्धा भरवण्यामागचं प्रेरणास्थान तुमचं काय आहे? सर, या अगोदर आमचे जे दीपक प्रभाकर दवणे सर आहेत, हे महाराष्ट्र राज्याचे पंचप्रमुख होते. त्यांनी जी इथून ही सुरुवात केलेली आहे, दीपक प्रभाकर दवणे सर, का इथे जो क्लब चेतक क्लब घडवला, त्या वेळेपासूनच त्यांनी प्रेरणा चालू केलेली आम्हाला, की पुढे गेलं पाहिजे, तुम्ही पोहोचले आलं पाहिजे, मॅचेस झाल्या पाहिजे, स्पर्धा झाल्या पाहिजे. स्पर्धा होण्याचं मार्ग एकच हे आहे की उद्देश, की आपला खेळाडू पालघर जिल्ह्याचा वरती गेला पाहिजे किंवा कोण सहकारी वगैरे पाहिजे. आणि त्यांनी अशी आम्हाला प्रेरणा दिली की कुठलंही काहीही पडू दे, एकदा आपण एक कार्य हातात घेतलं खेळाचं, कुठलंही खो खोचं, तर आपण ते चांगल्या रीतीने पार पडलं पाहिजे. म्हणून आम्ही दीपक सरांचीच ही प्रेरणा आहे आम्हाला, तर त्यांनीच सांगितलेलं आहे की या स्पर्धा चांगल्या झाल्या, तेच प्रेरणा. दीपक रावरे सर, तुम्ही मला सांगा की आज एवढी मोठी स्पर्धा होते, जवळजवळ 48 संघ, पदाधिकारी, पंच यांचा राबता या मैदानावर गेले 4 दिवस चालू आहे. तर तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही मात कशी केली? आम्हाला तर पहिल्या अडचणी येत होत्या, पण त्याच्या मागे जे आनंदभाई ठाकूर आहेत, माजी विधान परिषद आमदार, त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन हे आम्हाला खूप त्यांच्यापासूनच मिळत आलेलं आहे. आणि ते असताना आणि जे दवणे सरांबरोबर आणि मुकुंदप्पा म्हणून होते वानगावचे, तर त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होऊन पुन्हा त्या आनंदभाईकडे जायचे आणि आनंदभाई हे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करायचे. मी मागच्या पण काही स्पर्धांना उपस्थित होतो. मागच्या एका ह्याच्या वेळेला सुद्धा, राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या वेळेला आनंदभाई स्वतः तिकडे होते आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलं होतं.